जगातल्या सगळ्या बिर्याण्या फिक्या पडतील अशी मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग. घरात आधीच भात शिल्लक असताना नवीन भात करणं म्हणजे आईपासून जरा मोठा धोकाच असतोय. त्यामुळे आई दुपारची झोपलेली बघून हळूच डब्यातनं तांदूळ काढून घ्या. मग डोळं मोठं करून आणि हात फोल्लार फिरवून खडं आहेत का बघून घ्या. मग आपल्यापुरता भात होईल तेवढ्या मापाचं भुगून घ्यायचं आणि त्यात तांदूळ टाकायचं. आता ह्यो काल रात्री केलेल्या चिकनचा रस्सा राहिलाय. पाण्याच्या जागी ह्योच त्यात घालायचा. हेच तुम्ही तेलात तांदूळ भाजून आलं लसूण टाकून जरी केलं तरी सुद्धा चालतंय बरं का. आणि त्यात मग एखादं नजर चुकीनं राहिलेलं 1-2 इंचाचं फॉड जर घावलं तर मग काही विषयच कट. भुगुण्याचं बोचात तापल तसं जराशी उकळी यायला सुरू होती. आणि खाली ढसाय नको म्हणून तेवढंच जरा हलवा, नाहीतर करून टाकशीला शिरा. जरा वापव आता शिजून दे म्हणायचं, टोपान झाकायचं आणि मांजरा मात्र वास पोचलेला नाही नव्हता त्याची खात्री करून यायची. आपल्याला कवा खाऊ झालेला असते त्यामुळे लाळ गाळण्यापेक्षा अदनबदन खाऊन बघायचं. एकदा का पद्धतशीर भात शिजला म्हणलं की मित्र पाहुणा बिवना कोण घराकडे यायला लागला का बघायचं आणि अख्खं भुगून पिलटीत वाकडं करायचं आणि कोण नाही तर द्यायचा दणका.